नमस्कार. डी-एस4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आज सकाळपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शेतकऱ्यांच्या हक्काचा भाव मिळालाच पाहिजे, सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक टिमकी वाजवून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. प्रमुख मागण्या: कांदा दर, कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव मिळावा. अनुदान, शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान त्वरित जमा करावे. मका खरेदी, मका खरेदीची सध्याची मर्यादा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. यावेळी बोलताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि आता सरकारच्या धोरणामुळे तो अधिकच भरडला जात आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात तालुका काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. डी-एस4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. तर्फे कांद्याच्या प्रश्नांवर कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमी भाव द्यावा. त्याचबरोबर आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी जो कष्टाने घामाने पिकवलेला कांदा आहे तो विक्री केलेला आहे, त्याला 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर मकाची खरेदीची मुदत, हमी खरेदीची मुदत ही वाढवण्यात यावी. 7/12 उतार्यावर त्याची नोंद आवश्यक आहे, ती अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही येथे येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे टिमक्या वाजून प्रतिकात्मक म्हणजे सरकारला शेतकऱ्यांचा आवाज पोचावा या दृष्टीने आम्ही हे आंदोलन येथे केलेलं आहे.